या अगोदर आपण आरोग्यवर्धिनी गुटिका आणि कुमार कल्याण रस या औषधी कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक पाहिलेली आहे. तर आज आपण पाहूयात गर्भपाल रस या कल्पाच्या घटकद्रव्याची ट्रिक. तर याचा संदर्भ ग्रंथ कोणता आहे? रसचंडाशू. आता ट्रिक अशी बनते की लोहा बना त्रिकटू देव जरा धन देकर त्रिजातक चबाव. आता प्रत्येकापासून काही ना काहीतरी वड बनणार आहे. आता आपण एक एक बघूयात. लोहा, लोहापासून काय येणार तर लोहभस्म आणि ह पासून येणार शुद्ध हिंगूळ. बनाचं व घ्या तुम्ही. व पासून काय येणार तर वंगभस्म आणि न पासून येणार नागभस्म. आता तरी कुठं तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पिपळी, मरीच आणि शुंठी. त्यानंतर देव जरा धन देकर त्रिजातक चबाव. आता देवपासून काय येणार आहे तर देवदारू. जरापासून येणार जीरक. जीरक म्हणजे कोणतंच तर कृष्ण जीरक. त्यानंतर काय आहे तर धन देकर आहे. तर धनपासून काय येणार तर धान्यक. देकरपासून द पासून येणार द्राक्षा. त्रिजातक तर तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे त्रिसुगंधी कोणते तर त्वक, एला, तेजपत्र आणि चबाव. चपासून काय येणार तर चव्य येणार. आणि याच्यासाठी भावनाद्रव्य काय आहे तर अपारिजात स्वरस. याची काय भावना द्यायची अर्धा भाग आवश्यकतेनुसार. किती दिवस द्यायची तर 7 दिवस भावना द्यायची. तर आपला जो गर्भपाल रस आहे तर त्याची ट्रिक काय म्हणते तर लोहा बना त्रिकटू देव जरा धन देकर त्रिजातक चबाव. म्हणजेच काय लोहभस्म, शुद्ध इंगूळ, वंगभस्म, नागभस्म. त्रिकटू म्हणजे काय पिपली, मरीच, शुंठी, देवदारू. जीरक म्हणजेच कोणतं तर कृष्ण जीरक. धान्यक, द्राक्षा. त्रिजातक म्हणजे कोणतं तर त्वक, एला, तेजपत्र आणि चव्य. आणि भावनाद्रव्य काय आहे तर अपारिजात चौरसाची भावना किती आहे तर अर्धा भाग आहे आणि आवश्यकतेनुसार म्हणजेच किती तर आपल्याला जसं लागेल तसं घ्यायचं आणि 7 दिवस या भावनामध्ये मर्दन करायचं अपराजित स्वरसमध्ये. तर ही आहे गर्भपाल रसाची ट्रिक. आय होप तुम्हाला ही समजली असेल.